अरे 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 वेलकम बॅक तरी कर. काय वेलकम? अरे कोणता हेडफोन पाहिजे रे? तो मोठावाला. माझ्याकडे नाही. कोणाकडे? मला नाही माहिती. मम्मीने आता मला चाय बनवायला लावलाय. चाय पानसट चाय बनवलाय मी आता जस्ट. आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. ही मला का नाही कधी सुखाने व्लॉगिंग करून दे. नुसता कालवा, माझ्या मम्मीचा नुसता कालवा असतो. 2 मिनिट थांबत नाही. गॅस वाईस चाललाय, गॅस वाईस. तू विचार कर, 3 महिन्यामध्ये अजूनपर्यंत गॅस संपवला नाही आम्ही लोकांनी. गॅसवर काय बनवलं असेल तर ना खादीचं बकरा मी खान खाल्ली. पण काल फार गेलेले आत. मम्मा ये ज्यादा बोल रहे तुम. आता मी पण चाय पिते. मी कधी चाय पित नाही पण ठीक आहे. राहशील तर मग कसं जेवण बनवशील? मी तुला पर्सनली बोलवणार. बापाची नोकर आहे मी. बापाचीच नोकर आहे. होती शट अप. मला हेडफोन दे. नाही माझ्याकडे आता. कुठे आहे मग? मला भीक मंगी बोललीस ना, आता मी नाही देणार. कोणाला? मी कोणाला देऊ? अभी मैं चाय ले रही हूँ. चाय लेके आता मी कसं दोन्ही हाताने काम नाही करू शकत. आता मला ते जे आहे त्याच्यातलं त्याच्यात ठेवायचं आहे. एक हात बिझी, एक हातामध्ये हे आहे. तर मी फोन जरा माझं व्लॉग नंतर चालू करते. कुठेच नाही जाण्यासाठी मी रेडी झाले आणि मला परत माझा लिपस्टिकचा शेड भेटला आहे गाईज. कारण एवढ्या दिवसापासून मी ती फालतू पिंक लिपस्टिक लावत होती जी माझ्या फेसला अजून काळी करत होती. तुम्ही लोक जाऊन बघू शकता. ही ऍक्च्युली ब्राऊन लिपस्टिक आहे जी मला भेटली. मसाबाची आहे. मसाबा ब्रँडची आहे कोणती तरी. ज्याचा मागचा ते लोगो मी कुठंतरी काय केलं माहित नाही, ते आता दिसत नाही. येशूचाच फोन येतोय. पहिले येशूचा फोन उचलते मग तुम्हाला कॉल करते. सॉरी, मला असं बोलायचं होतं की मी परत व्लॉग चालू करते. तर आता वाजले आहेत 5:30 आणि मी आता जस्ट माझा व्लॉग पोस्ट केला जे मी काल नानूकडे गेली होती. तर मी कोणत्या तरी कामासाठी गेली होती जे नाही झालं, पण ठीक आहे, त्याचं मला काही रिग्रेट नाही आहे. आणि ते कामच तसं होतं, पण ते नाही झालं, पण ठीक आहे. बट होईल नाही होईल ते माहीत नाही काय, पण मला त्याचं हे नाही आहे आता काय, म्हणजे एवढं येशू बसनी पण येऊ शकते, पण येशूच्या चरबी आहे खूप जास्त, म्हणून येशू नाही करत ट्रॅव्हलिंग बसनी. तिला असं वाटतं की मी कशी काय करू. मला असे लोक अजिबात नाही आवडत. भाई ती अजून पैसे कमवत नाही ना, ती जेव्हा पैसे कमवेन तेव्हा तिला पैसे द्यायचे नाही, येण्या जाण्याचे पैसे दोन्ही प्रकारचे. मम्मा बिस्किट कुठे? आणा खाली जाऊन. कोण का आणत नाही? मग चाय का बनवायला लावला? ब्रेड आहे ना, खा. सुका. हा मी काय करू आता? खाली जात नाही, काहीच आणत नाही तुम्ही लोक. बस मम्मा लगेच कॅमेरा. हे तुम्ही एक कमेंट बरोबर होता की मम्मी कॅमेरा ऑन झाल्याने जास्त बोंबलते. मला पण असंच वाटतं आता. मला काय कामधंदेच नाही. कामच धंदे नाही आहेत ना मम्मीला, कामच धंदे नाही आहेत. थांबा जरा, ट्राय पिऊन आता चालू करते ब्लॉग. खरंच मम्मीने आता कॉलवरती एक असं काहीतरी बोललं, असं वाटलं काय बोलली तू? परत एकदा बोल. अगं तिला कार्टी फोन ठेवते बोलायच्या अगोदर पण तू काय बोलली ते सांग. चायच्या पत्तीचं पॅकेट घेऊन ये. काय लगेच फोन ठेवते, ऐकत नाही काय, म्हणून घाईघाईने बोलावं लागतं तिला. म्हणजे ती असं काहीतरी ती बोलली की मग ती फोन ठेवते कार्टी ऐकायच्या अगोदर. फक्त असं वाटलं की किरकिर चालू आहे कोणाची तरी. काय सगळा पसारा घेते. तुझ्या मागे पण पसाराच येते सर्व. तुमच्यामुळे पसारामध्ये राहावं. मग तुम्हाला बोलते लवकर चला तर नाही. तुम्हाला माहिती आहे नायगावचा डिले या लोकांमुळे होतोय. मेन माणूस ही आहे. ही जरा पण सिरियस घेत नाही. हिचा ढेबरा बघा गाईज. पसारा बघा किती आवडायचं म्हणजे गाईज हिचा ढेबरा. काय पण दाखवू नको. ढेबरा थोडं फोडून दही ठेवल्या स्किनला लावायला थोडी. पोटाला लाव. तुझा लाव. काय माहिती आता कधी आणते खायला. हा ना यार, एक तर चाय घे बरशी. मम्मा ही लादी किती घाण आहे यार. मग असं घेऊन दाखवायचं असतं असं. मग तू चल ना नायगावला लवकर. टाइमपास चाललाय नुसता. एवढा चांगला फोन घेऊन बघा कशी बसली आहे. मी एडिटिंग करते.
हा फोन घेऊन बसली एडिटिंग करते. काय आय एम नॉट वेस्टिंग माय टाइम अरे बापरे. लाईक यू. आता मला पण ना आता एकदम असं सिरियस घ्यायला लागणार आहे गाईज. सिरियस बसायला. सो आता मी एक सिरीज बघते द लाईफ विथ वॉल्टर बॉईज समथिंग काहीतरी. माहीत नाही जरा मी मिररमध्ये बघू का मी कशी दिसते. आय थिंक आता बरोबर दिसते. आणि आता मी माझ्या पायावरती पण ते लावली आहे क्रीम. ते काय झालंय मध्ये आजूबाजूला सर्व ब्लॅक झालंय आणि जे मध्ये आहे ना तिथून रेड स्किन आहे ना आतली मला ती पूर्ण दिसते आहे माझी. आणि आता मी थोडंसं पॉज करते. आणि मम्मा माझ्या पायाला लागले प्लीज. अंडा बनवतेस का तू. बनवतेस का अंडा जरा. मी आता हे असं पकडून चालू का मम्मा. अशी मम्मी तुम्ही कधी बघितली नसेल. अजून मी तर काय बोलली कशी नाही. राहू दे शांतपणे बसू दे मला. अभी हम आय्या आता बघते मी नीट दिसतच नव्हती आता. अच्छा म्हणजे मला बॅक कॅमेऱ्याने शूटिंग करायचं आहे आता. म्हणजे मी बॅक कॅमेऱ्याने पण करते पण मी बाहेर असल्यावरच करते. पण आता मला ना असं कंटिन्यू बॅक कॅमेऱ्याची सवय लावायची आहे. सो आता मी बघणार आहे की कसं काय करायचं शिकणार आहे. आणि एक बॅड न्यूज आहे गाईज. जो मी नायगावमध्ये रूम बघितलेला तो गेलेला आहे. सो आता मी उद्या परत नायगावला दुसरा रूम बघायला जाते जो पण चांगलाच आहे. सेम रेंट आहे सेम डिपॉझिट आहे आणि स्टेशनपासून जरा जवळ पण आहे आणि त्याच्या घरी AC पण आहे आणि सर्व चांगलं आहे आणि रेंट पण तेवढंच आहे. तर मला असं वाटलं की जो होता है अच्छा के लिए होता है गाईज है ना मम्मी. मम्मीमुळेच गेलाय ना तो रूम तर तर बोलायलाच लागेल आता. जो होता अच्छे के लिए. समजली म्हणून ना जो होता है अच्छे के लिए होता है. आम्हाला ओरडायचं नाही मग. सब अच्छे के लिए होता है गाईज. कसं मेकअपचा पाऊच ओपनच ठेवलाय माझा. मी नाही इशू. ओहो 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 मम्मा अंड बनव ना यार. बनव. हे बघ मी कशी पाय पकडून चालते. मी चुकायला लावले. अय्या माझी मम्मी एवढी कशी करू शकते यार माझ्यासोबत. आणि मी जो मला जे आलंय प्लिक्सचं शॅम्पू कंडिशनर त्याच्याने मस्त झाली आहेत माझी केस. म्हणजे जर मी नॉट्स नाही काढले ना तरी आता माझे केस बघू शकता तुम्ही किती छान वाटत आहेत पहिल्यासारखे. नाही तर तुम्ही बघितलेत कधी मी केस धुवून आल्यावर माझी केस कशी असायची. तर मला जरा चांगले वाटत आहे ते प्लिक्सचे शॅम्पू. आता एक नवीन आलाय फ्लेक्सीड. कोणता मम्मा. फ्लेक्सीडचा न्यू आलाय प्लिक्सचा जो आय थिंक अजून लॉन्च नाही झालाय. त्याच्यासाठी नेक्स्ट मंथला त्याचं काहीतरी आहे जे स्टॉक आउट. मला सांग बंद कर कॅमेरा. स्विच ऑफ द कॅमेरा. अभी कुछ भयानक है शायद. हमको गाली पडने वाला है शायद. काय बंद कर. ठीक आहे थोडे वेळ चालू करतो. हाफ फ्राय तर तिने आणेपर्यंत मी बोलली हाफ फ्राय हा मम्मी. परत एकदा खाते की नाही खात. मला हाफ फ्राय आवडतं मम्मी तुला. म्हणून आता तू खाते. आता मी पहिलाच बोललेली तिला. त्यात पण मी 2 अंडे मिक्स बनवले. मम्मा आता मला चांगले ना 2 अंडे तू खा. आता लवकरच गाईज माझा बॅकग्राऊंड चेंज होणार आहे आणि मला पण खूप चांगलं वाटणार आहे आणि तुम्हाला सुद्धा खूप चांगलं वाटणार आहे बघायला आय थिंक. एक अंडा. ओनली 1 अंडा. नो एक अंडा बस. ओनली 1 अंडा क्योंकि मेरे अंदर एक ही अंडा जा सकता है. पेट के अंदर एक ही अंडा जा सकता है अंदर. आणि माझी केस मला खूप जास्त आवडतात जेव्हा मी हेअर वॉश करते म्हणून मी माझी केस अशीच बांधते. नाही तर तुम्ही कधी बघितलंय का मला माझ्या केसांना कधी असं ओपन ठेवताना. मस्त आता तिकडे ऊन येईल घरात एकदम. तुम्हाला माहिती आहे झोपेत पण मी तिकडे कॉन्टेंट बनवते असं स्वप्न येतात मला. किती मस्त ना. म्हणजे तुम्ही विचार करताय माझ्या डोक्यात काय चालू आहे. फक्त डोक्यात हेच चालू आहे सर्व. सो आपण कभी भी उदास नहीं होने का गाइस. कुछ ना कुछ आएगा बीच में ऐसा. आणि या लोकांनी माझं हे सिरम लावून संपवून टाकलंय आणि मी खूप कमी लावलंय. हे सर्व खूप कमी लावलंय मी. 2-3दाच लावलंय आणि अर्धा ह्या लोकांनी संपवून पण टाकलं. रेड ब्लड सिरम. कुठे गेलं
आता हा दुसरा दिवस आणि आम्ही चाललोय नायगावला परत. कारण तुम्ही लोकांनी नजर लावली खूप जास्त. आम्हाला परत जायला लागतं आता नायगावला. मला लई राग येतो जे लोक नजर लावतात. आता आम्ही लोक अंधेरी स्टेशनला आहे. माहिती ना आवाज जातोय नाही जात इथे. ट्रेनमध्ये चालू करते. आम्हाला जागा भेटली. मला वाटलं नव्हतं आम्हाला जागा भेटेल पण भेटली. आता बोरिवली आलं आहे. फास्ट ट्रेन पकडलेली आम्ही लोकांनी. बोरिवली जस्ट आम्ही लोक आता क्रॉस करतो आहे. मग उतरल्यावरतीच चालू करते राईड. मी एवढे वेळे आहे. आम्ही फास्ट ट्रेन पकडली तर अंधेरीवरनं पण ती नायगावला थांबलीच नाही. मग आम्ही वसईला थांबलो. मग वसईवरनं आम्ही परत मागे आलो. आमचं असं सर्व चाललं आहे आणि आम्हाला इकडे राहायला यायचं आहे. ते पण आम्ही विचारून आलो आता 3-4 लोकांना की नक्की थांबेल ना. काय माहिती असं कधी झालं तर नाही. मी एवढं विरारला जायची तरी मला माहीत नव्हतं ही सिस्टम माहीत नव्हती मला. आता विचारायला लागलं. तुम्हाला माहिती आहे आमच्यात जे आम्ही बघितलं रूम तुझ्या बिल्डिंग खालीच पोलीस स्टेशन आहे. म्हणजे सॉर्टेड एकदम. काय पण झालं की आम्हाला यायलाच लागतं. काय पण झालं की लगेच पोलीस स्टेशन. खालीच असेल तर एकदम अजून चांगलं आहे. जास्त लांब जायची गरज नाही लागणार. मी थोडं ओपन स्पेस नाचायचंच मन करतं माझं तर. मी आता नाही दाखवणार आहे तुमच्या लोकांना. मी तुम्हाला नंतर दाखवेन कारण तुम्ही लोक नजर लावतात. हे पण चांगलं आहे. खूप मस्त आहे हे पण. अभी हमने देख लिया है घर हो गया है. अभी आप फिर से नजर नहीं लगाओगे तो ये भी हो ही जाएगा. मम्मा यार हे केस माझी काय शिकाण्याच्या मागे होतात यार. ताण होऊन जातात यार. मला लय राग येतोय. आणि आय थिंक वॉकिंग डिस्टन्सवर आहे स्टेशन म्हणून अजून चांगलं आहे इकडचं. पण तिकडचे ॲम्युनिटीज वगैरे सर्व खूप चांगलं होतं. लाईक बिल्डिंगमध्येच सर्व होतं. जिम वगैरे सर्व काही होतं तिकडे. हा जागा लागताय. इथे धूळ बघ किती आहे. थकली ती चालून थकली. चालून बाबा एवढं लांबून चालत आणलं. आता पण इथून पण चालत मी आणते अशी चालत आणते. आता आम्ही ट्रेनचा आवाज आहे हा. आता आम्ही लोक नायगाव स्टेशनला थांबलो. आता ट्रेनचा वेट करते. बोरिवली लागली आहे. आता तू मागे कोणती लागली आहे मम्मा. इकडे जाईल. मी इथे जाईल. मग बोरिवली आली. बोरिवली स्लो आली आता. आम्हाला अंधेरी किंवा बँड्रा भेटली तरी चालेल. आणि आता इकडे जी पण येईल त्याच्यात मम्मा बसून जायचं. फास्ट स्लो कोणती पण. केसच वरती बांधून टाकली तिने. किती गरम होतंय बघ. एवढं गरमी झाली काय करू. आणि मम्मा जवळच आहे ट्रेननी पण एवढं काही लांब नाही. जवळच आहे. मी या लोकांना मनवते की नाही इकडेच घ्यायचंय. मी आता अंधेरी स्टेशनला आहे. आता अंधेरी किती काळे वाटतंय बघ आपण. आता आम्हाला अचानक पाणीपुरी खायचं मन झालं किती दिवसानंतर. मम्मी पाणीपुरी नाही खात. मम्मीला ना असं दहीपुरी आवडते. त्या दिवशी जिकडून तू दहीपुरी खायची ना पहिला मी तिकडे गेलेली खायला. माझी आवडती प्लेस आहे ती. किती छान भेटते ना पाऊसला. मी गेलेली त्या दिवशी खाल्लं. मी दहीपुरीच खाल्ली. लय मस्त लागत होती दहीपुरी. फॅन मम्मा तुला पाहिजे फॅन. पण मला जरा मोठा पाहिजे. हा खूपच छोटा आहे. आता बघू आम्ही लोक काहीतरी पाणीपुरी वगैरे खाऊ. इतकं गरम झालं ना ट्रेनमध्ये माझी वर बांधून टाकलं. रगडावाली खायची तर ती शोधते. आता आम्ही लोकांनी पाणीपुरी पण खाल्ली. मस्त पाणीपुरी होती. खूप दिवसाने खाली पाणीपुरी एकदम छान. मम्मीने त्याला विचारलं कैसा बनाते हो तर नहीं तोच बोलला ना अगर आपको पता दूंगा कैसे बनाता हूँ तो आप घर पे बना के खा लोगे. इधर आओगे नहीं फिर से. नाही मस्त पाणी होतं त्याचं. आता घरी जाऊन चालू करते डायरेक्ट. आता खूप थकलो आहे आम्ही पण आता खाऊन जरा बरं वाटलं थोडंसं. त्याला विचारलं मी तर कुठला आहेस. तो बोलतो मी काशी बनारस. मी बोलली हो मला काशी बनारस सगळं फिरायचं आहे. तर तो बोला माझं घर आहे चला. आता येऊन
आम्ही घरी येऊन पण खूप टाइम झालाय. आता मी येशू आम्ही दोघं आईस्क्रीम खायला खाली चाललोय आणि जर भाकरी भेटली तर मम्मीने मला भाकरी घेऊन यायला. आणि मम्मी आता बनवते पालकची भाजी. टाक माझ्या तोंडावर. आणि मम्मीने दुपारी तर खिचडी बनवलीच होती तर तीच खिचडी आम्ही लोक खाणार आहे. येशू झालं खालीच जायचं आहे हिला. तरी पण मस्कारा लावते, सर्व लावते, हर एक गोष्ट लावते ती. बघितलं या घरात ती लाईट नाही येत, लाईट जी त्या घरात येत होती. माझा खाली लॅपटॉप आहे नाही तर त्याच्यावर पाय देऊन येशील. चला मॅडम तुम्हालाच पैसे द्यायचे. कधी कधी वाटतं ना येशूला खूप मारू. बोलते मी मला नकोय तरी पण ही घेते. बोलते अरे तरी पण 2 घेते ही. जाऊ दे सोड जा घे नाही तर नको घेऊ. तिचं असं आहे की तू घे आणि मग मीच खाईन ते पण. चरबी आहे ना तुझ्यामध्ये. पापाच आहे ना ते सर्व काही घेऊन देणार. गप्प जा. तुला एकच घ्यायला बोलली ना येशू मी. एकच घ्यायला बोलली ना. हा पण मिरर सोडून ना जाते. मला नाही आवडत तरी मला खायला लागणार आहे. नाही आता मी आणि येशू आम्ही जरा वॉकिंग करतोय. मला नाही करायची तरी पण आम्ही करतोय. आणि पूर्ण रोडवरती सर्वांना वाटत असेल मी छोटी आहे येशू मोठी आहे. तरी आमच्यामध्ये 8 वर्षाचा गॅप आहे. कोण बोलेल गेंडा चुप रे.